पहिली माझी ओवी देवा गणरायाला हात जोडून या तुम्हा नमस्कार केला। नमस्कार। पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। निश्चयाचा महामेरू, सकळ जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी म्हणजेच हिंदवी स्वराज्याचा संस्थापक, महान द्रष्टा, चारित्र्य संपन्न महापुरुष आणि प्रजाहितदक्ष राजा असं ज्याचं वर्णन चरित्रकारांनी केलेलं आहे ते आपल्या महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज। नुकताच आपण शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला। 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांवर रायगडावर राज्याभिषेक केला गेला आणि त्याच दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केलं। तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर केल्या गेलेल्या ओव्या ऐकणार आहोत। तेव्हा चला ऐकूया छत्रपती शिवरायांची महती ओव्यांच्या माध्यमातून। प्रतिपत चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनोहो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। छत्रपती शिवाजी महाराजांची ही मुद्रा ग्वाही देते की ज्याप्रमाणे आकाशातील प्रतिपदेची चंद्रकोर ही नित्य वर्धमान असते आणि विश्वाला वंदनीय ठरते, त्याचप्रमाणे शहाजी राजांचे सुपुत्र असणाऱ्या शिवाजी महाराजांचं हे साम्राज्य असंच नित्य वाढत जाणारं, विश्वाला वंदनीय ठरणारं आणि ज्याचा लौकिक आजही वाढतो आहे असं आहे। शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचं वर्णन कसं बरं करावं? त्यांच्या चरित्रातील ऐतिहासिक घटनाच त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात। शिवाजी महाराज म्हणजे शत्रूसाठी कर्दनकाळ, रयतेसाठी जाणता राजा, माँसाहेब जिजाऊंचा लाडका शिवबा। शिवरायांची ही विविध रूप महाराष्ट्रातील माता भगिनी ओव्यांमधून रंगवून सांगत असतात। खरं तर या ओव्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्त्री शक्ती, महाराजांच्या स्वराज्याला, महाराजांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करत असते। जेव्हा स्वराज्य साकारलं जात होतं तेव्हा छत्रपती शिवरायांच्या हाकेला ओ देऊन घरातली करती माणसं रणांगणावर धाव घ्यायची। त्यावेळेस या महाराष्ट्रातल्या माय माऊल्या आपल्या लहानग्यांना ओव्यांमधून छत्रपती शिवरायांची कहाणी सांगायच्या, त्यांना स्वराज्यासाठी प्रेरित करायच्या। यातूनच भविष्यातले मावळे घडायचे। चला तर आपणही आज ऐकूया छत्रपती शिवरायांच्या अशाच काही ओव्या। दळिता कांडिता तान हे बाळ आंदोळता, शिवाजी मराठा आठवावा, शिवाजी राजाचे धन्य ग धाडस, भवानी आईचे तो ग लाडके पाडस, शिव छत्रपती धन्य धन्य ग राजा, पोटच्या पुत्रावरी पाळिली त्याने प्रजा। शिवाजी शिवाजी ऐकुनी शत्रू पळे, सर्वांचा गर्व गळे नाम
रायगडच्या किल्ल्यावरी सोनियाचा वरवंटा राज्य करी शिवाजी हा मराठा. शिवाजीचे किल्ले किल्ले चढाया कठीण, मोल प्राणाचे देऊन करी मराठा जतन, करी मराठा जतन, करी मराठा जतन. या ओव्या ऐकत असताना छत्रपती शिवरायांची छबी आपल्या डोळ्यासमोर साकारली गेली नसेल तरच नवल. या महापुरुषानं या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला हे आपलं केवढं भाग्य. म्हणून तर आजही महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणातून छत्रपती शिवरायांची कहाणी गायली जाते. त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात या भूमीवर भक्कमपणे उभे असलेले दुर्ग किल्ले. त्यांचा हा वारसा जपण्याचा संकल्प आजच्या शुभदिनी करूया. विश्रांतीनंतर पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोककलांचे विविध प्रकार जाणून घेताना आज आपण जाणून घेणार आहोत ते शिवकालीन युद्धकला याविषयी. आजकाल मुलांना महाराजांचा इतिहास, त्यांनी गाजवलेले पराक्रम, त्यांनी जिंकलेले गड किल्ले याविषयी पुस्तकातनं जशी माहिती मिळते ना, अगदी तशीच प्रत्यक्षात शिकवली सुद्धा जाते. आणि यासाठीच डोंबिवलीसारख्या शहरामध्ये शिवकालीन युद्धकलेचं रितसर प्रशिक्षण दिलं जातं. ते शिवप्रलय लाठी काठी संस्कार वर्ग या नावानी. देव, देश, धर्म आणि स्वसंरक्षण या हेतूला समोर ठेवून समाजातल्या सगळ्या स्तरांवर म्हणजे लहान मुलं, मुली, तरुण, तरुणी, महिला, पुरुष या सगळ्यांवर शस्त्रांचे सुसंस्कार केले जातात. आधुनिक काळामध्ये रणरणांगणं आणि शस्त्र जरी बदलली असली तरी शस्त्रांचं महत्त्व किंचितही कमी झालेलं नाही. या माध्यमातनं आपल्या थोर पूर्वजांचं स्मरण होतं आणि त्यांचं पूजनही केलं जातं. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवप्रलय संस्कार वर्गाची ही शस्त्रपूजा समर्पित.
खरोखर या चिमुकल्यांचं कौतुक की इतक्या लहान वयात ते ही शिवकालीन युद्धकला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या आईवडिलांना मानाचा मुजरा. या आजकालच्या जुडो कराटेच्या युगामध्ये सुद्धा आपली प्राचीन शिवकालीन युद्धकला शिकवण्यासाठी आपल्या मुलांना ते प्रोत्साहन देत आहेत. खरोखर दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी ही आपली प्राचीन भारतीय युद्धकला एकेकाळी महाराष्ट्राची खरी ओळख राहिलेली आहे. आता मात्र लाठीकाठी हा प्रकार फक्त शोभायात्रांमध्ये पाहिला जातो. पण खरं तर स्वसंरक्षणासाठी महाराजांनी आपल्याला दिलेले ते लाख मोलाचे धडे होते, जे आजच्या तरुण तरुणींना खूप गरजेचे आहेत. तर ही लोप पावत चाललेली कला महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आजही शिवभक्तांकडनं जोपासली जाते, जपली जाते हे विशेष. दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी याबरोबर इथे वेत्रचर्म कला सुद्धा शिकवली जाते. वेत्रचर्म कला म्हणजे वेताची काठी आणि चामड्याची ढाल. चला, असेच काही शिवकालीन युद्धकलेचे विविध प्रकार आता आपण पाहणार आहोत.
आजच्या भागात आपण जी शस्त्र पाहिली ती प्राचीन काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत लोकप्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटल्यानंतर डोळ्यांसमोर उभी राहते ती त्यांची भवानी तलवार, जिचा धाक आणि आदर हा 7 समुद्रापर्यंत होता आणि आजतागायत कायम आहे. जणू काही त्यांनी तिला अमरत्व बहाल केलेलं आहे. असं हे प्रभावी आणि पवित्र शस्त्र. लग्न समारंभ आणि मिरवणुकांमध्ये नुसताच दिखावा किंवा मग मजा म्हणून फिरवण्याची ही कला नाहीये, तर वेळ पडली तर स्वतःबरोबर समाजातल्या सज्जन शक्तींचं आणि राष्ट्रांचं संरक्षण करण्यासाठी ही कला वापरता यायला हवी. महाराजांनी दिलेल्या अशा असंख्य धड्यांचा आणि त्यांनी दिलेल्या या युद्धकलेचा मान राखूया आणि आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात फक्त सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.
पहिली माझी ओवी देवा गणरायाला हात जोडून या तुम्हा नमस्कार केला. इथून नमस्कार पुण्याच्या पर्वतीला लागून ये बाई दुर्जनांच्या संगतीला. पहिल्या ओवीचा पापी करतो आळस त्र्यंबकेश्वराला आहे सोन्याचा कळस. पहिला नमस्कार काशी विश्वेश्वराला नांदतो बाळराजा आशीर्वाद